हाय फ्रेंड्स. बघा MHT CET 2020मध्ये डिफरन्सिएशनचा एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आला होता, जो आज मी खास तुमच्यासाठी आणलेला आहे आणि जो आज आपण सॉल्व करणार आहोत. तर मी आधी रिक्वेस्ट करेन की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही अगोदर पॉज करा आणि स्वतःहून हा व्हिडिओ सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सुटला तर वेल अँड गुड आहे, नसेल तर मग इकडे बघा. ओके. सो मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असाल. इक्वेशन काय दिली आहे? y = 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल ब्ला 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 ब्ला. तुम्हाला हे दिलं आहे. ओके, तुम्हाला हे दिलं आहे आणि तुम्हाला काय विचारलंय? dy/dx तुम्हाला काढायचं आहे. आता जर तुम्ही या सिरीजला नीट ऑब्झर्व केलं तर काय करताय रे? ही सिरीज कसली सांगू शकेन का कोणी? कोणत्या अल्जेब्रिक फंक्शनची ही सिरीज आहे? 1 + x + x² 2 ही आहे e टू द पॉवर x ची. आता ज्याला माहित नव्हतं त्यांनी रिग्रेट नाही करायचं किंवा डिमोटिवेट नाही व्हायचं. आता मी सांगितलं ना, 1 + x + x² 2 + x³ 3 ही e टू द पॉवर x ची सिरीज आहे. ओके, म्हणजे y तुमचं आलं e⁻x. म्हणजे जर dy/dx काढायचं झालं तर e⁻x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? e⁻xच येतो आणि e⁻x कशाचा इक्वल आहे? म्हणजे y. म्हणजे dy/dx = y. बस झाला प्रश्न. म्हणजे जर आपलं फायनल आन्सर काय आलं? ऑप्शन सी. बघा बघा सीईटी मध्ये हा प्रश्न 2 मार्कांना आला होता. किती सोपा होता. म्हणजे तुम्हाला पेन उचलायची गरज नाही. या क्वेश्चन मधून तुम्ही जी सिरीज बघून घेतली नाही ती तुम्हाला कळायला असतं. e⁻x आहे आणि e⁻x एक असं फंक्शन आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं पण तेच येतं. म्हणजे dy/dx पण yच्याच इक्वल येणार. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, आय होप हा प्रश्न कळाला असेल.